प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देत तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. मी जातो आणि तुम्हाकडे येईन. असे जे मी तुम्हास सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, शांती पवित्र आत्माचा फळ आहे. ख्रिस्ताची शांती पित्याकडून आहे. पिता आणि ख्रिस्त, पिता आणि पुत्र एक आहे. आणि पवित्र आत्मा याचा फळ आहे शांती. पवित्र आत्मा, पिता, पुत्र तिघजण एक आहे. शांती आपल्या जीवनात एक महत्वपूर्ण घटक आहे. आज आपण बघू शकतो या जगामध्ये शांती नाही. जग पुढे गेलं आहे तरी शांती नाही. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. काही ठिकाणी भूकंप आला, काही ठिकाणी दहशतवाद सुरू आहे. आणि म्हणून शांतीसाठी प्रार्थना करूया. हे जग देणारी शांती नाही, मानवी शांती नाही, तर दैवी शांती जो पित्याकडून येतो, पुत्राकडून येतो, पवित्र आत्म्याकडून येतो. ज्या शांतीमध्ये प्रीती आहे, ज्या शांतीमध्ये साहचर्य आहे, ज्या शांतीमध्ये एकात्मता आहे, ज्या शांतीमध्ये परिपूर्णता आहे. आमेन.